मी प्रतीक्षा माय महानगर लाईव्ह मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। दादर मधील कबूतरखाना वाद हा अनेक दिवसांपासून पेटला। तर मुंबई महानगरपालिकेची कारवाई, त्यानंतर जैन समाजाचं आंदोलन आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल, या सगळ्याने मुंबईकरांचं लक्ष खरं तर वेधून घेतलेलं आहे। पण सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात महत्त्वाचे अपडेट आता आम्ही तुम्हाला देणार आहोत। आपण आता सध्या दादर मध्ये आहोत आणि दादर मधील काही अनधिकृत आणि अधिकृत इमारतींना कबूतरखान्याचं स्वरूप देण्यात आलेलं आहे। चला तर आपण पाहूया तिकडे आपण दादर मध्ये आहोत आणि दादर मधल्या इमारतींच्या टेरेसवर आपण पाहतोय की कबूतरखान्याचं स्वरूप दिलेलं आहे। कबुतरांसाठी जे खाद्य आहे ते टाकलेलं आहे। खरं तर कबूतरखाने बंद असं सांगितलेलं आहे। कबुतरांना खायला देणाऱ्यांना 32,000 रुपयाचा दंड वसूल केला जाईल असं मुंबई महानगरपालिकेने म्हटलेलं आहे आणि मुंबई महापालिकेची कारवाई देखील आहे। तरीही आपण पाहतोय की त्या टेरेसवरती मुंबई महानगरपालिकेच्या कारवाईनंतर देखील त्या टेरेसवरती कबुतरांसाठी खाद्य टाकलेलं आहे, कबुतरांसाठी जेवण टाकलेलं आहे आणि त्यानंतर ते कबूतर तिथे बसताना दिसत आहेत, आपल्याला खाताना दिसत आहेत आणि अत्यंत जास्त प्रमाणात आहेत आणि इमारतीचंच एकंदरीत स्वरूप झालेलं आहे की कबूतरखाना त्यांनी इमारतीच्या टेरेसवरती बनवलेला आहे असं आपल्याला दिसून येते दृश्य। या प्रकरणात जैन समाजाच्या म्हणण्यानुसार कबुतरांना खाद्य देणे ही त्यांच्या धार्मिक प्रथेचा भाग आहे असं म्हटलं जातं आणि बीएमसीची कारवाई त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर घात आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे बीएमसी आणि स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे की कबूतरखान्यामुळे अस्वच्छता आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत, त्यामुळे ही कारवाई करणं आवश्यक होतं। त्यामुळे तिकडच्या लोकांनी ही कारवाई करण्यासाठी ठोस पावले उचललेले आपल्याला पाहायला मिळतात। जैन समाजाने या कारवाईला आणि कोर्टाच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला होता। 6 ऑगस्ट रोजी दादर कबूतरखाना या परिसरात शेकडो आंदोलक रस्त्यावर उतरले होते आणि त्यांनी बीएमसीने लावलेली ताडपत्री फाडली आणि कबुतरांना खाद्य टाकण्यास सुरुवात केली। यावेळी आंदोलकांनी पोलिसांची हुज्जत घालत आणि या परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण केलेलं आपल्याला पाहायला मिळालंय आणि जेणेकरून एकंदरीत हा वाद का पेटला हे आपल्याला कळतच आहे। सोशल मीडियावरही हा विषय गाजत आहे। काहींनी जैन समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला तर काहींनी बीएमसीच्या कारवाईचं समर्थन देखील केलेलं आहे। हा वाद धार्मिक आणि सार्वजनिक आरोग्य यांच्यातील एक संघर्षाचं प्रतीक आपल्याला पाहायला मिळतंय। तर आता सर्वांचे डोळे 13 ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या सुनावणीवर आहेत। तसं तर तज्ञ समितीचा अहवाल आणि कोर्टाचा निर्णय यांमुळे वादावर तोडगा निघेल का हे पाहणं सगळ्यांनाच महत्त्वाचं ठरणार आहे। या प्रकरणात सध्या धार्मिक आणि सार्वजनिक दोन्ही विषय आपल्याला पाहायला मिळतात। धार्मिक भावना ज्या आहेत जैन समाजाच्या त्या आपल्याला इथे पाहायला मिळतात। तर सार्वजनिक आरोग्य हे नागरिकांसाठी महत्त्वाचं आहे, याचा समतोल कसा साधणार हे आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे कबूतरखाने बंद, कबुतरांना खायला देणाऱ्यांना 32,000 रुपयांचा दंड वसूल केला जाईल। मुंबई पालिकेची कारवाई आहे आणि मुंबई महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतलेला आहे। पण बंद केल्यानंतर देखील खाद्य टाकणाऱ्यांकडून 1 ऑगस्ट पासून ते आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेने 32,000 रुपये दंड वसूल केला जाईल असं सांगितलंय आणि सर्वात जास्त दंड हा सध्या गोरेगाव पश्चिम विभागातून आपल्याला मिळालेला पाहायला मिळतो आणि मिळालेला आहे। ऍक्च्युली 6,000 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आतापर्यंत। तर आता आपण बघतोय की दादर मध्ये आपण आहोत आणि दादरच्या या इमारतीला कशा पद्धतीने कबूतरखान्याचं स्वरूप देण्यात आलंय ते आपण पाहिलं। सर्वाधिक चर्चेत असलेला दादर म्हणजेच या विभागात 5,500 रुपये इतका दंड महानगरपालिकेकडून वसूल करण्यात आलाय। तर पालिकेच्या वॉर्ड BCELN या विभागातून 0 रुपये पालिकेकडून वसूल करण्यात आल्यात, म्हणजे या विभागाकडून एकही रुपया वसूल नाही केलेला आहे। तसंच मुंबई महानगरपालिकेकडून आतापर्यंत 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। यामध्ये दादर मध्ये 2 गुन्हे तर गिरगाव मध्ये 1 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महानगरपालिकेने कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी असं सांगितलं होतं। तर कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांना सुरुवातीला समज देणे आणि त्यानंतर दंडनात्मक कारवाई करणे, तर ही वारंवार खाद्य टाकलंच जात आहे। म्हणजे आधी जे कोणी हा कठोर नियम तोडेल त्यांना आधी समज दिली जाते आणि त्यानंतर जी काय दंडात्मक कारवाई आहे ती केली जाते। तरीही वारंवार आपण पाहतोय की जसं आपण आता त्या टेरेसवर पाहतोय वारंवार तेच सारखं घडत आहे की कबुतरांना खाण्यासाठी आपण इथे खाद्य देत आहेत, तर थेट पालिकेकडून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। तर यावरती कठोर कारवाई महानगरपालिका घेणार का किंवा कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेकडून घनकचरा विभागाच्या वतीने ठिकठिकाणी कर्मचारी देखील नेमण्यात आलेले आहेत। तर यावर कोणतं तोडगा काढला जाणार आहे हे पाहणं सध्या तरी महत्त्वाचं ठरणार आहे।
तर एकंदरीत हा वाद कुठेपर्यंत घेऊन जातोय किंवा कुठेपर्यंत पेटतोय हे आपल्याला पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण सध्या आपण दादरमध्ये होतो, दादर मधल्या जो या परिस्थितीचा आढावा आपण घेतलेला आहे. तर तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय? तुम्हाला हे खाद्य दिलं पाहिजे का, किंवा हे खाद्य देणं चुकीचं आहे, किंवा अशा जागेवर देणं चुकीचं आहे, किंवा अशा जागेवर देणं बरोबर आहे? तुम्हाला या सगळ्यामध्ये एकंदरीत काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा.